कुणबी नोंदी सापडल्यात त्यांना प्रमाणपत्र द्यायचे नाही, त्यांच्या व्हॅलिडिटी द्यायच्या नाही. हे डाव आहे सरकार. केसेसचा मुद्दाम मार्गच काढत नाहीत. हैदराबाद गॅजेटचा जे आर काढला त्याची अंमलबजावणी पण तुम्ही केली. तुमचं म्हणणं आहे सरकारचं आम्ही 308 काहीतरी प्रमाणपत्र पण दिलेत. मराठी तुटून पडणार, कारण आपल्या लेकराचं हित प्रत्येक मराठ्यांना कळतं. कशी आणायची म्हणजे का फाशी घ्यायची होय शेतकऱ्याची? ह्या टायमाला तुम्ही आता म्हणणार डिझेल संपलं, शेतकऱ्यांना कसं शहरात जायचं यायचं. परवा म्हणजे 16 तारखेपासून मनोज जरांगे पाटील आंतरवालीमध्ये एक बैठक घेणार आहे. त्या बैठकीमध्ये समाज बांधवांसोबत चर्चा करून पुढची काही दिशा ठरवण्यात येणार आहे आणि त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सगळी माहिती देणार आहे. पण त्या अगोदर आपण आंतरवालीमध्ये आलेलो आहेत आणि मनोज जरांगे पाटील आपल्या सोबत आहेत. नेमकी काय ती दिशा ठरवणार आहेत, समाज बांधवांशी काय त्यांची चर्चा होणार आहे, याबद्दल आपण त्यांना विचारू. दादा, काय सांगणार नेमकं काय? 16 तारखेला आंतरवालीत येणाऱ्या बांधवांशी सगळ्यांशी चर्चा होणार आहे. चर्चा करून आम्ही ठरवणार आहे की पुढची आंदोलनाची दिशा काय. परंतु काय असतं बघा, ज्या दिवशी आपल्याला वाटतं की आपल्या समाजाच्या लेकरांना मुद्दाम संकट सरकारकडून उभा केलं जातं, त्यावेळेस आपण संघर्षाच्या पवित्रात यायला लागतं, मैदानात उतरावं लागतं. तेव्हा आपल्या गोरगरिबांच्या लेकरांचं कल्याण होतं. सरकारला वाटतं मराठींचे पोरं सुखी समाधानी होऊ नये, त्यांनी आनंदी राहू नये, ते नोकऱ्याला लागू नये, त्यांना उच्च शिक्षण मिळू नये. त्यावेळेस आपल्याला मैदानात उतरावं लागतं आणि संघर्ष करून आपल्या समाजाच्या पदरात टाकावं लागतं. आम्ही टप्प्याटप्प्यात थोडं थोडं करून का होईना समाजाच्या पदरात खूप आरक्षण टाकलं. खूप जाणारे लोक आहेत. आम्ही खूप डोळ्यात खुपतो, लय सलतो आम्ही डोळ्यात. मराठ्यांचे गरिबाचे पोरं कुणी अधिकारी होऊ नये, कुणी शिक्षणात जाऊ नये, त्यांना आरक्षण मिळू नये, खूप खूप खुपतो आम्ही. खूप जळणारे लोक आहेत. त्यातून सुद्धा मार्ग काढलाय आपण. त्या संकटातून मार्ग काढून समाजाला थोडं करून खूप आरक्षण पदरात टाकलंय. आता राहिलेलं पण टाकायचं. आता सरकारचा डाव असू शकतो की जूनमध्ये ऍडमिशन आहेत पोरांचे, कुणबी नोंदी सापडल्यात त्यांना प्रमाणपत्र द्यायचे नाही, त्यांच्या व्हॅलिडिटी द्यायच्या नाही. हे डाव आहे सरकारचं. मग हे डाव त्यांचा यशस्वी